महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले योगेश पाटील काही काळापासून त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक चालू केली. सुरुवातीला प्रॉफिट झालं असेल. नवीन लोकांसोबत नेहमी असंच होतंय. पुढे शेअर मार्केटमध्ये त्यांना सातत्याने प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावा लागला. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि शेअर बाजारात टिकून राहण्यासाठी त्यांनी विविध माध्यमातून तब्बल 1,80,00,000 रुपयांचे कर्ज लोन घेतले. कर्जाचा हा डोंगर आणि वसुलीसाठी होणारा मानसिक ताण यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड विवंचनेत होते. त्यांना इतर मार्ग सापडत नव्हता. कारण 1,80,00,000 ही रक्कम छोटी नव्हती. पण जगात असं कुठलंही संकट नाही ज्यावर तोडगा नाही. अत्यंत दुर्दैवी व दुःखद घटना आहे. मुख्याध्यापकाने उचललं टोकाचं पाऊल. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील हत्तीस गावात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी आपल्या 2 मुलांसह पत्नीला विष देऊन स्वतःही विषप्राशन केलं. संपूर्ण परिवाराची जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शेअर मार्केटमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. योगेश पाटील मुख्याध्यापक, माधुरी पाटील पत्नी, अथर्व पाटील मुलगा आणि शिवांश पाटील मुलगा अशी मृत्यू झालेल्या कुटुंबातील 4ही सदस्यांची नावे आहेत. कर्ज झाल्याच्या आर्थिक मानसिकतेतून योगेश पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला अशी माहिती आहे. आपल्या मूळ गावी बार्शी तालुक्यातील हत्तीस येथे असताना आधी आपली पत्नी माधुरी आणि दोन्ही पोटच्या मुलांना विष देऊन संपवले. त्यानंतर योगेश पाटील यांनी स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मन हेलावून टाकणाऱ्या अशा या घटनेबद्दल तुमचं काय मत? प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. आपल्या अस्सल मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.